लोणेरे इथे आज शासन आपल्या दारी कार्यक्रमाचं आयोजन केले। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम होतोय। लोणेरेतल्या या कार्यक्रमाला 70 ते 75 हजार लाभार्थी आणि नागरिक उपस्थित राहतील असा अंदाज आहे। वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून आज मुंबई गोवा महामार्गावर अवजड वाहनांना बंदी घातली आहे। पाली वाकड मार्गाने कोकणात जाणाऱ्या आणि मुंबईत येणाऱ्या अवजड वाहनांना ही बंदी घालण्यात आली आहे। गोवा मार्गे येणारी अवजड वाहनं सकाळी 8 ते 12 वाजेपर्यंत आणि दुपारी 3 ते रात्री 10 वाजेपर्यंत मोरबे मार्गे वळवण्यात आली आहे। तर शासन आपल्या दारी कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल पवार यांनी। राज्य सरकारचा महत्त्वाकांक्षी शासन आपल्या दारी हा उपक्रम आज रायगडच्या लोणेरे इथं होतोय। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाच्या परिसरात होणाऱ्या या कार्यक्रमाची तयारी आता अंतिम टप्प्यात आहे। आता आपण त्याच परिसरामध्ये आहोत। या ठिकाणी भव्य असं अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थो प्लस व्यासपीठ उभारण्यात आलेला आहे आणि त्याच्या मागच्या बाजूला गड किल्ल्यांची प्रतिकृती तयार करण्यात आलेली आहे। जवळपास 17 एकर परिसरात हे व्यासपीठ आणि हा सभा मंडप उभारण्यात आलेला आहे। 70 ते 75 हजार लाभार्थी आणि नागरिक या कार्यक्रमाला उपस्थित राहतील असा अंदाज आहे। या ठिकाणी कॅन्सरची तपासणी शिबिर देखील आयोजित करून जवळपास 25,000 नागरिक या कॅन्सर शिबिराचा लाभ घेतील अशा पद्धतीने तयारी करण्यात आलेली आहे। टाटा मेमोरियल हॉस्पिटलचे जवळपास 400 डॉक्टर या ठिकाणी तपासणी करणार आहेत। एकूणच या कार्यक्रमात आज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या ठिकाणी नेमकी काय भूमिका मांडतात हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। प्रफुल्ल पवार, झी मीडिया, रायगड।